तर नमस्कार. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण गेल्या काही दिवसांपासून भेटतोय माझा गेस्ट या कार्यक्रमातून, माझाच्या वेब एक्सक्लुझिव्ह या कार्यक्रमात. आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांशी, खरं तर ज्यांच्याशी कधीही गप्पा मारल्या तर ज्या खूप इंटरेस्टिंग असतात, अशा मंडळींशी आपण वेबच्या माध्यमातून या निमित्तानं भेटतोय. आणि आज या कार्यक्रमामध्ये आपले पाहुणे आहेत महाराष्ट्रातले एक अगदीच तरुण आणि कर्तबगार उद्योजक, प्रवीण सुहाना मसालेचे संचालक विशाल चोरडिया. आणि विशाल चोरडिया हे महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्षही काही काळापूर्वीपर्यंत होते. त्यामुळे त्यांचा ग्रामीण भागातल्या ग्रामीण रोजगाराच्या संदर्भात खूप मोठा अभ्यास आणि त्यांनी कामही केलेलं आहे. आणि एकूण सुहाना आणि प्रवीण मसालेच्या माध्यमातूनही आता त्यांनी खूप मोठं झेप घेतल्याचं आपण गेल्या काही काळामध्ये बघितलेलं आहे. अर्थात पुणेकर असलेल्या विशाल चोरडियांशी गप्पा मारणं ही कायमच एक आनंदाची पर्वणी असते असं मी म्हणेन. अनेक नवीन गोष्टी ते करताना दिसतात. विशालजी, या कार्यक्रमामध्ये स्वागत. आणि लॉकडाऊन सुरू आहे आणि सगळेजण घरात बसलेत, पण माझ्या मते तुम्ही सगळी मंडळी मात्र घरात न बसता तुमचं काम तुम्ही सुरू ठेवलेलं आहे. तुम्हाला काही लॉकडाऊनचा तसा फटका नाही, उलट तुम्हाला मला वाटतं की डबल शिफ्ट मध्ये सध्या काम करावं लागत असणार आहे. राजीवजी नमस्कार आणि सर्वांनाच नमस्कार. आणि आय होप की सर्व लॉकडाऊन मध्ये हेल्दी आणि सेफ आहेत. सध्याच्या व्यवसायाची परिस्थिती जर विचाराल तर एक कर्तव्य म्हणून आम्ही व्यवसाय करत आहोत. व्यवसायाकडे व्यवसायाचा दृष्टिकोन नाही, पण एका कर्तव्याच्या भूमिकेतून सुहाना परिवारातील सर्वजण आम्ही काम करत आहोत. आणि लोकांना जीवनावश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण पुरवल्या पाहिजेत. ती आपल्यावर एक सामाजिक जबाबदारी आहे. त्या सामाजिक जबाबदारीच्या भावनेतूनच आम्ही सध्या काम करीत आहोत. पण म्हणजे ही भावना खूप चांगली आहे, पण ती प्रत्यक्षात आणणं सोपं आहे का? किती अवघड आहे? कारण शेवटी असं आहे की तुम्ही फायनल प्रोडक्ट बनवता, त्याच्यासाठीच्या अनेक गोष्टी, ज्या कच्चा माल या स्वरूपामध्ये लागणाऱ्या गोष्टी आहेत, त्या सहजपणानं तुम्हाला अवेलेबल आहेत का? आणि फक्त तुमच्या पुरतं मी बोलत नाहीये, एकूण या क्षेत्रामध्ये जी काम करणारी मंडळी आहेत, त्या सगळ्यांच्या दृष्टीनं त्यांच्या बाबतीमध्ये परिस्थिती काय आहे? नाही, सध्या व्यवसाय करणं ही एक तारेवरची कसरत आहे. कारण जर संपूर्ण सप्लाय चेन आणि व्हॅल्यू चेनचा विचार करता एका शेती आधारित व्यवसाय असल्यामुळे शेतकऱ्यांपासून संपूर्ण कर्मचाऱ्यांपर्यंत आणि आमच्या फॅक्टरीपासून कंझ्युमर पर्यंत ही पूर्ण साखळी सध्या पूर्ववत नाहीये. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी एका वेगवेगळ्या चॅलेंजेसला आम्हाला तोंड द्यावं लागतंय. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर पुणे, मुंबई हे सध्या हॉटस्पॉट आहेत. म्हणजे पुण्यामध्ये कोणताही कच्चा माल पाठवणं हा एक खूप मोठा प्रश्न तेथील शेतकऱ्यांवर आणि तेथील ट्रान्सपोर्टरवर आहे. कारण पुण्यातून आलेला ट्रान्सपोर्टर ह्याला एक क्वारंटाईनची भीती आहे. कारण पुणे हॉटस्पॉट असल्यामुळे सप्लाय चेन ही पूर्ववत होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात कष्ट घ्यावे लागतात आम्हाला. सॅनिटायझेशन असेल किंवा ट्रान्सपोर्टर आणि ड्रायव्हर यांच्या हेल्थची काळजी असेल, या सर्व काळजी एक्स्ट्रा घेऊन आम्हाला सध्या काम करावं लागतंय. पण कुठं, म्हणजे कोणत्या टप्प्यावर, आता आपण जवळपास 50-52 दिवस झाले लॉकडाऊन मध्ये आहोत, कधी कोणत्या टप्प्यावर ही साखळी खंडित झाली होती? माल मिळणं किंवा तयार झालेला माल बाहेर पाठवणं हे या सगळ्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये वेगवेगळी कारणं असतील, त्याच्यामुळे थांबलं होतं असं झालं होतं? हो, सुरुवातीच्या काळामध्ये थोडी कन्फ्युजनची परिस्थिती होती. कारण बऱ्याच गोष्टींची क्लॅरिटी ही सर्वांपर्यंत पहिल्या दिवशी पोहोचली नव्हती. त्यामुळे एक भीतीचं वातावरण होतं. तर पहिला आठवडा सर्व अथॉरिटीज बरोबर चर्चा करून योग्य ती काळजी आमच्या फॅक्टरीमध्ये इम्प्लिमेंट करणं, आमच्या स्टोअर्समध्ये इम्प्लिमेंट करणं किंवा आमच्या डिस्ट्रिब्युटर्सना अवेअर करणं यामध्ये गेली. ट्रान्सपोर्टर्सना सुद्धा त्याची क्लॅरिटी नसल्यामुळे
त्यांनी माल कसा आणावा ह्याबद्दल प्रश्नचिन्ह होते किंवा त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी आणि एक रिस्क होती त्यांच्या आयुष्याची. त्यामुळे कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्ट हे सडनली मोर दॅन 50-60% अप होतं किंवा अजूनही आहे. म्हणजे एखाद्या गाडीची डिलिव्हरी जर 5,000-6,000 असेल, तर त्याच डिलिव्हरीसाठी आज आम्हाला 10,000-12,000 द्यावे लागतात. सो आणि प्रत्येक गावाकडे एक वेगवेगळे नियम तयार झालेले आहेत सध्या. म्हणजे सरकारने राज्यस्तरीय एक नियमावली केलेली आहे. देशाने एक देशस्तरीय नियमावली केलेली आहे. पण प्रत्येक ग्रामस्थांनी त्यांच्या सिक्युरिटीसाठी सुद्धा एक नियमावली केलेली आहे. तर प्रत्येक गावातून येणारा ट्रान्सपोर्टर जो आहे, त्याला पुण्याकडे जायचं म्हटल्यावर एक धास्तीचं वातावरण होतं त्या गावामध्ये. त्यामुळे त्याची एक वेगळी आम्हाला सिस्टीम लावावी लागली. पण आणि अडथळे असतील हे, पण आता म्हणजे एकूणच हा जो उद्योग आहे, जो फूड प्रोडक्ट्स मध्ये काम करणारी जी मंडळी आहेत, त्यांच्यासाठी अडथळे असतील काही, पण पुरवठा सुरू झालाय का? म्हणजे व्यवस्थित पुरवठा सुरू झालेला आहे आता? हो, आता पुरवठा सुरू झालेला आहे, पण व्यवस्थित नाहीये. व्यवस्थित मी ह्यासाठी नाही म्हणणार, कारण फ्री फ्लो अजूनही ट्रान्सपोर्ट अवेलेबल नाहीयेत. त्यामुळे व्यवस्थित म्हणणं चुकीचं राहील. आणि महत्वाचं म्हणजे पुणे आणि मुंबई ही महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या बाजारपेठा आहेत, मंडी आहेत, एपीएमसी मार्केट्स आहेत आणि ते दोन्ही मार्केट सध्या बंद आहेत. त्यामुळे कच्चा माल तयार होतोय आणि मार्केट्समध्ये म्हणजे पुणे आणि मुंबई यासारखे मोठे शहर आहेत, जिथे कस्टमर आहेत, त्यांना मालाची गरज सुद्धा आहे. पण एवढा पुरवठा होण्यासाठी लागणारी जी काही एक प्लॅटफॉर्म्स आहेत, तिथे अजूनही त्या गोष्टी पूर्ववत नाहीयेत. त्यामुळे सध्या आम्ही शेतकऱ्यांकडून डायरेक्ट मटेरियल सोर्स करतोय आणि उत्पादन चालू ठेवलेलं आहे. या पूर्ण लॉकडाऊनच्या काळामध्ये, म्हणजे आता आपण ज्या टप्प्यावर आहोत, आता कसं आहे की तुमचा उद्योग जो आहे तो जीवनावश्यक या कॅटेगरीमध्ये असल्यामुळं तुमच्या कामगारांना किंवा एकूण उद्योग सुरू ठेवण्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये काही अडथळे आले, पण आता ते सुरू झालेलं आहे. पण या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनऑर्गनाइज सुद्धा सेक्टर गुंतलेला आहे. त्यांची स्थिती काय आहे? घरगुती स्वरूपामध्ये काम करणारे जे आहेत, त्यांची आज स्थिती काय आहे? त्यांच्या पुढची चॅलेंजेस काय आहेत? आणि जे ऑर्गनाइज तुमच्यासारखी मंडळी आहेत, तुम्ही तुमच्या पुढे आता तुम्हाला काय चॅलेंजेस दिसत आहेत? सो उदाहरणार्थ मुंबईचं एक उदाहरण घेतलं तर मी आधी आमच्या बरोबर जे संलग्न डिस्ट्रीब्युटर्स आहेत किंवा जे वितरक आहेत, त्यांच्याबद्दल एक परिस्थिती सांगतो आणि त्यानंतर ग्रामोद्योगाबद्दल बोलीन किंवा छोट्या व्यावसायिकांबद्दल. सो मुंबईमध्ये प्रामुख्याने त्यांचं वास्तव्य हे मुंबई शहराच्या बाहेर आहे किंवा त्याच्या संलग्न परिसरात आहे आणि त्यांचे वेअरहाऊस हे मुंबई शहरामध्ये आहेत. त्यामुळे त्यांना व्यवसाय करणं शक्य होत नाही, कारण सध्या कम्युटिंग हॅज बिकम एन इश्यू. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जिथे मार्केट्स अवेलेबल आहेत, तिथे ऍक्टिव्हिटीज बंद आहेत आणि जिथे त्यांचं वास्तव्य आहे, तिथून ते ऍक्टिव्हिटीज करू शकत नाहीयेत. त्यामुळे ती एक चेन संपूर्णपणे डिस्टर्ब्ड आहे. पण याच बरोबर लोकल मॅन्युफॅक्चरर ज्यांना त्यांच्या रिसोर्सेस मोबिलाइज करण्याची तशी सहजता आहे, त्या लोकांना मॅन्युफॅक्चरिंग करणं आणि लोकली सप्लाय करणं हे चालू असल्यामुळे बऱ्याच प्रमाणात लोकल उद्योग म्हणजे ग्रामीण उद्योग किंवा छोटे उद्योजक किंवा छोटे मॅन्युफॅक्चरर यांचं काम चालू आहे. कारण त्यांचा जो लेबर सप्लाय आहे हा सुद्धा लोकल आहे. त्यांना जो कच्चा माल ची उपलब्धता करून घ्यायची आहे, ती सुद्धा लोकली त्यांना मिळू शकते आहे. त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुद्धा तिथे आहे. त्यामुळे एक लोकल इकोसिस्टीम फूड प्रॉडक्ट्सची आणि इसेन्शियल प्रॉडक्ट्सची ही सुरू आहे. पण त्यांच्याकडे तेवढी कपॅसिटी नसल्यामुळे त्यांना
तो डिमांड पूर्ण करणं शक्य होत नाहीये. त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा सगळे लेबर येत आहेत असं होत नाहीये. काही लेबर हे कंटेनमेंट झोनमध्ये राहतात किंवा जी लोकं किंवा जी वस्ती ही कंटेनमेंट झोनमध्ये आहे, तेथील लोकांना कामावर पूर्वपदावर येण्यासाठी थोडा वेळ लागेल असं वाटतंय. पण हा जो प्रश्न आहे हा तुम्ही ऑर्गनाइज सेक्टरमध्ये आहात का अनऑर्गनाइज मध्ये, याच्याही पेक्षा सगळ्यांसाठीच लागू असलेला आहे की तुम्ही हॉटस्पॉट, आणि खास करून मुंबई पुण्यामध्ये, की तुम्ही जर हॉटस्पॉट कंटेनमेंट झोन मध्ये जर असाल, तुमचे कामगार असतील तर ते तिथून बाहेर येऊ शकत नाहीत, त्यांच्या मुवमेंट्सवर रिस्ट्रिक्शन्स आहेत. तुमचा उद्योग जर समजा दुर्दैवानं अशाच क्षेत्रामध्ये असेल तर मग सगळंच ठप्प. आणि 2-2.5 महिने म्हणजे ऑर्गनाइज सेक्टरसाठी ते तो सगळा ताण सहन करणं हे तुलनेनं सोपं आहे किंवा शक्य आहे. मध्यम आणि छोट्यांसाठी हा फार जिकिरीचा आणि परीक्षा बघणारा काळ असेल. त्यांची काय म्हणजे ते कसे बाहेर येणार आणि कधी बाहेर येतील असं तुम्हाला वाटतं? ह्यात एक माझा पर्सनल अनुभव असा आहे राजीवजी, की ज्या लोकांनी जे स्वतःला ऑर्गनाइज किंवा मोठे उद्योग आहेत असं समजतात आणि त्यांनी त्यांच्या व्यवसायाला त्यांच्या कपॅसिटीपेक्षा जास्त लेव्हरेज केलं असेल फायनान्शियली, तर अशा व्यावसायिकांना सध्या परिस्थिती बिकट आहे. पण असे छोटे जे उद्योग आहेत, ज्यांनी त्यांच्या व्यवसायाला खूप मोठ्या प्रमाणात लेव्हरेज केलेलं नाहीये किंवा many a times today hand to mouth businesses are in better shape than organized businesses ज्यांनी स्वतःला जास्त मोठ्या प्रमाणात लेव्हरेज केलेलं आहे. नाही, पण मला त्याच्यामध्ये असं वाटतं की जे छोटे आहेत ज्यांनी लेव्हरेज नाही केलेलं, पण तरी कसं आहे की तुम्ही माल प्रोडक्ट तुमचं जे असतं ते क्रेडिटवरच बऱ्याचदा तुम्ही देत असता. आता जेव्हा 2 महिने 2.5 महिने सगळं ठप्प आहे, तर एकीकडून तुम्हाला मालाचा सप्लाय होणं वगैरे हा एक भाग झाला आणि त्याच्यासाठी पैसे जनरेट करणं त्या खरेदीसाठी. दुसरीकडे तुमचा माल दुकानांमध्ये जाऊन पडलेला आहे, रिटेल शॉप्समध्ये. तिथं ती सगळ्या म्हणजे नीट त्या डिलिव्हरी करणं, ऑर्डर्स घेणं, हेही काही सोपी गोष्ट नाहीये. तर त्यामुळं ज्याचा जीवच छोटा आहे त्यांना या परिस्थितीमध्ये तगून राहणं, जीव वाचवून बचावणं, हेच पहिलं एक मोठं टास्क असेल झालेलं. हो, बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे, की छोटा व्यवसाय एका लिमिटपर्यंतच स्ट्रेच होऊ शकतो आणि जर त्याची गरज मोठी असेल, तर अशा ग्रामीण उद्योजकांची परिस्थिती ही अतिशय डिफिकल्टीची आहे असं नक्की म्हणावं लागेल. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर अ, जे उद्योग म्हणजे सध्याची परिस्थिती अशी म्हणता येईल, की टोमॅटो मी एक उदाहरण म्हणून की सध्या टोमॅटो मॅन्युफॅक्चरर आणि टोमॅटोचे शेतकरी आणि टोमॅटो बेस्ड जे काही ॲग्रो प्रॉडक्ट्स आहेत, त्यांची परिस्थिती पाहता ॲट सोर्स तो शेतीमाल तयार झालेला आहे. पण तो शेतीमाल पेरिशेबल असल्यामुळे ग्राहकांपर्यंत किंवा प्रोसेसर्सकडे पोहोचवणं सध्या कठीण झालेलं आहे. त्यामुळे त्या रॉ मटेरियलची किंमत शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात मिळत नाहीये. तो प्रॉडक्ट इमिडिएट प्रोसेस करणं गरजेचं आहे, पण तशी व्यवस्था उत्पादकांकडे नसल्यामुळे, मॅन्युफॅक्चररकडे नसल्यामुळे आज टोमॅटो बेस्ड प्रोडक्शनला खूप मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. आता जसा मी टोमॅटोचं उदाहरण देतोय, तसे अनेक असे लो शेल्फ लाईफ किंवा हायली पेरिशेबल रॉ मटेरियल्स आहेत, जे फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स ह्याच्या आधारित व्यवसाय करतात. आज त्या मॅन्युफॅक्चरर्सना एक अतिशय नवीन सामना, व्यवसायाचा नवीन सामना करावा लागतोय. कारण शॉर्ट लाईफ स्पॅनवर बेस्ड असलेले हे उद्योग आहेत. आमचाही एक प्रॉडक्ट आहे लोणचं म्हणून, जो कैरीवर आधारित आहे आणि सध्या ही लोणचं मॅन्युफॅक्चरिंगची आमची सीझन असतो, की आपण जसं म्हणजे प्रवीणनी नेहमीच जे लोणचं तयार केलंय ते आपल्या आजीच्या रेसिपीचं, जे आपण आपल्या घरामध्ये तयार करतो तशा पद्धतीच्या रेसिपीचं आम्ही प्रॉडक्ट तयार करतो. त्यामुळे आम्ही कोणताही अशी प्रोसेस वापरत नाही, की कैरी घेतली आणि ती आम्ही प्रिझर्व्ह केली आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा त्याचं लोणचं केलं. जे अनेक
उत्पादक तशा प्रकारे लोणचं तयार करतात. वेगवेगळ्या प्रोसेसेस आहेत. पण आपली जी प्रोसेस आहे की आपण कैरी घेतो, त्याचं लोणचं त्याच दिवशी तयार करतो आणि लोणचं मुरवतो. ही जी प्रोसेस आहे ही अतिशय क्रिटिकल प्रोसेस आहे आणि ही आम्हाला 70 दिवसांमध्ये 365 दिवसांसाठीचं लोणचं तयार करण्याची गरज असते. पण सध्याच्या ह्या परिस्थितीमध्ये आम्हाला हा प्रॉडक्ट तयार करणं अतिशय कठीण झालेलं आहे. हा प्रॉडक्टच्या मार्केटमध्ये डिमांड असताना सुद्धा आम्हाला हा प्रॉडक्ट जसा हवा तसा त्या क्वांटिटीमध्ये तयार करणं अवघड झालंय. जर ही परिस्थिती आमची आहे, तर छोट्या उत्पादकांची परिस्थिती तर याहून गंभीर असेल असं मला नक्कीच वाटतंय. म्हणजे काही दिवसांनी लोणच्याचं शॉर्टेज येणार मार्केटमध्ये असं म्हणायला हरकत नाही. नक्की. लोणचं मिळत असेल तर घेऊन ठेवा, साठा करून ठेवा असं अशी नाही, पण लोणचं शॉर्टेज तुम्हाला पण तरी तुमच्यासाठी हे शक्य आहे की तुम्ही थेट कोकणात जाऊन ट्रकमध्ये भरून कैरी आणू शकता. अनेक जण असे असतील की ज्यांना ते शक्यच नाहीये. म्हणजे तिथं जाणंही शक्य नाही, ते प्रोक्युअर करणंही शक्य नाही आणि घेऊन येणंही शक्य नाही. मार्केटमध्ये आला तरच घ्यायचा. त्यांची खरंच कठीण परिस्थिती असेल. पण आता हा झाला म्हणजे हा खूप महत्वाचा भाग आहे. दुसरा, ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमच्या डिमांड ज्या आहेत तुमच्या प्रोडक्ट्सच्या त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या तुम्हाला दिसत आहेत? इनिशियल लॉकडाऊन फेज म्हणजे आता आदरणीय पंतप्रधानांनी लॉकडाऊन 4 अनाउन्स केला आणि त्यामध्ये काही शिथिलीकरण होईल असं त्यांनी आपल्या सर्वांना सांगितलंय. पण जेव्हा लॉकडाऊन 1 अनाउन्स झाला, तेव्हा एक पॅनिक बाईंग खूप मोठ्या प्रमाणात झालं. प्रत्येक कस्टमर्सनी आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा साठा असावा यासाठी अगदी लोकांनी क्यू लावून प्रॉडक्ट्स विकत घेतले. त्यामुळे इनिशियल फेज ऑफ लॉकडाऊन 1 ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात किराणा माल असेल किंवा अत्यावश्यक वस्तू असतील, लोणचं असेल, कडधान्य असतील, याचं खूप मोठ्या प्रमाणात बाईंग झालं. त्यामुळे तो जो बाईंग होतं, फर्स्ट फेज ऑफ बाईंग वॉज अ पॅनिक बाईंग. सेकंड फेज ऑफ बाईंग वॉज दी रिप्लेनिशिंग दी फिनिश्ड प्रॉडक्ट. म्हणजे आपल्या घरातील काही फ्रेश प्रॉडक्ट्स आहेत, त्या रोज आपल्याला घेणं गरजेचं आहे. जशा भाज्या आहेत, दूध आहे, त्याचं बाईंग सेकंड फेजमध्ये सुरू झालं. थर्ड फेजमध्ये जे उपलब्ध आहे ते घ्यावं, अशा पद्धतीचं बाईंग सुरू झालं. आणि आता फोर्थ फेज जिथे आता थोडं शिथिलीकरण होईल असं वाटतंय आणि स्थिती पूर्ववत येईल असं वाटतंय. त्यामुळे सर्वच मॅन्युफॅक्चरर हे थोडे आशावादी आहेत, की पुढील आठवड्यामध्ये आपल्याला पूर्ववत काम करण्याची परिस्थिती येईल आणि आपल्याला आपल्या व्यवसायाचं एक एक रिस्टार्ट म्हणता येईल किंवा पुनर्जन्म म्हणता येईल थोडक्यात. कारण बऱ्याच व्यावसायिकांचा आणि व्यवसायाचा पुनर्जन्म होणार आहे आणि आपलं पूर्वीचं जीवन आणि नवीन जीवन यामध्ये काही बदल करावा लागणार आहे. नाही, हे इंटरेस्टिंग आहे. पुनर्जन्म होईल म्हणजे? पुनर्जन्म होईल म्हणजे मी पूर्वीसारखा व्यवसाय करू शकणार नाही, ही सत्य परिस्थिती आहे. माझा ग्राहक सुद्धा पूर्वीसारखा राहिलेला नाही, ही सुद्धा सत्य परिस्थिती आहे. त्यामुळे बदललेल्या ग्राहकाचा आणि बदललेल्या गरजांचा विचार करून आता उत्पादक जो त्यांना प्रॉडक्ट्स देऊ शकेल, तोच आता टिकेल. पण असं आहे की हा जो समजा आता मसाल्याचा, लोणच्याचा जर व्यवसाय घेतला, तर कोरोना आला गेला तरी सुद्धा माझ्या सवयी ज्या आहेत, माझे चटणी, पापड, लोणचे, बाकी मसाले जे काही आहेत, त्याच्या सवयी कशा बदलणार? मी म्हणजे बाकी समजा माझं विचार करण्याच्या पद्धतीमध्ये बदल झालं तरी माझ्या चवी ज्या आहेत त्याच्यामध्ये काही बदल नाहीये. तर मी बाकीच्या इतर समजा की मी टीव्ही, समजा सिनेमाचं कन्झम्पशन असेल, हॉस्पिटॅबिलिटी क्षेत्रातल्या ट्रॅव्हलिंग असेल, हॉटेलला जाणं असेल, ह्याच्यामध्ये बदल होईल. पण ज्या गोष्टी आपण घरामध्ये वापरतो, कन्झ्युम करतो, त्याच्यामध्ये काय बदल होणार आहे? तो बदलेल असं तुम्ही कसं म्हणता? आता तुम्हीच तुमच्या एका वाक्यामध्ये म्हटला की हॉटेलमध्ये जाणं बंद होईल. बदलेल, कमी होईल कदाचित. पण हॉटेल सारखं खाणं बदलणार नाही.
म्हणजे आम्हाला काहीतरी नवीन प्रॉडक्ट त्या ग्राहकांना द्यावं लागेल, जिथे त्यांना घरात बसून सुद्धा हॉटेलचा आस्वाद घेता येईल. एक उदाहरण द्यायचं झालं तर. ओके. म्हणजे याचा अर्थ आम्हाला असे काही प्रॉडक्ट्स लोकांना ऑफर करावे लागतील, की जे ह्या बदललेल्या मानसिकतेत सुद्धा त्यांना त्यांच्या पूर्ववत आयुष्याचा आनंद मिळवून देऊ शकेल. पण ते ऑलरेडी तुमचे आहेतच ना प्रोडक्ट. तुम्ही अ, घर बसल्या असे हॉटेलचे चवीचे प्रोडक्ट्स तुम्ही देताच आहात आता ऑलरेडी. नाही ते आहेत, पण आत्ताची एक ट्रेंड किंवा आम्ही जो काही डिपस्टिक स्टडी करतोय त्यामध्ये असं जाणवतंय, की लोकांची पर्चेसिंग पॉवर किंवा लोकांचं हेल्दी खाणं किंवा खाण्यामधील झालेले बदल किंवा लॉकडाऊनमध्ये जर आपण सुद्धा अभ्यास केला असाल तर मॅक्सिमम फॅमिलीजनी त्यांचा वेळ किचनमध्ये घालवलेला आहे. हं. आणि त्यांनी वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय केलेल्या आहेत. हं. त्यांनी स्वतःकडे एक हेल्थच्या जबाबदारीतून फूडकडे पाहिलेलं आहे. सो लॉकडाऊन मधील हा जो वेळ होता हा सेंटरिंग अराउंड फूड, कारण सगळेजण घरात होते आणि अगदी लहान मुलांपासून इव्हन जेंट्स ट्राईंग फूड इन द किचन सगळ्यांनी आपले हात साफ करून घेतले स्वयंपाकघरात. पण ह्या संपूर्ण कालावधीमध्ये अं, अ, काही बदललेल्या सवयी ह्या हॅबिट्स म्हणून राहतील, असं आम्हाला वाटतंय. हं. आणि फूडकडे एका हेल्थ अँगलनी सुद्धा पाहिलं जाईल. हं. घरातलं खाणं, घरात चांगलं खाणं किंवा अ, असंही वाटतंय की नॉन-व्हेज कडून व्हेजकडे लोकांचा जास्त कल राहील किंवा अशा गोष्टी जास्त खाल्ल्या जातील किंवा खाव्यात ह्यासाठी आम्ही सुद्धा अवेअरनेस आणि लोकांना प्रोत्साहन करतोय, की फूड इज अ बेटर दॅन मेडिसिन. म्हणजे यू शुड हं. लुक ॲट फूड ॲज अ मेडिसिन. हं. त्यामुळे कमीत कमी जंक खावा, चांगलं घरातलं शिजवलेलं अन्न खावा, पालेभाज्या खाव्यात. अशा पद्धतीची लाईफस्टाईल पुढे लोकांनी अंमलात आणणं किंवा त्यांच्यामध्ये इन्कल्केट करणं ही एक काळाची गरज तयार होणार आहे. आणि हं. ती लोकांपर्यंत पोहोचवणं आणि ते लोकांना घरामध्ये सहज करता यावं त्यासाठी आपले प्रॉडक्ट्स देणं, ही आमच्यावर असलेली एक नवीन जबाबदारी सुद्धा आहे. सामाजिक जबाबदारी आहे. म्हणजे औषधं घेण्यापेक्षा चांगलं अन्न खावा. स्वतःची इम्यून चांगली ठेवण्यासाठी चांगलं अन्न खावा. ह्या प्रकारचं एक नवीन बिझनेस डायरेक्शन आम्हाला ह्यापुढे अवलंबन करावी लागेल. परवा मोदीजींनी जे भाषण केलं देशाला उद्देशून, त्यात त्यांनी आत्मनिर्भरता आणि स्वदेशीच्या मुद्द्याला खूप त्याच्यावर भर दिला होता. तुमच्या उद्योगाला या त्यांच्या 2 मुद्द्यांचा काही त्याचा परिणाम, त्याचा फायदा होणार आहे? का तुमचं क्षेत्र जे आहे ते ऑलरेडी आत्मनिर्भर आणि स्वदेशीच आहे? म्हणजे बहुतांश हे जे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करताय त्याच्यामध्ये कुणी विदेशी आहेत? टोमॅटो केचपचा जर विचार केला आणि नेस्ले इंडिया आणि हिंदुस्तान युनिलिव्हर ह्या कंपन्यांना जर आपण विदेशी असं संबोधलं तर अ, हो, हे विदेशी ब्रँड्स आहेत. त्याच्या अगेन्स्ट आज प्रवीण केचप हा एक प्रॉडक्ट आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो. पण विदेशी आणि स्वदेशी ह्यामध्ये मला वाटतं की मोठा जो काही इम्पॅक्ट येईल तो फॅशन लेबल, कपडे आणि जिथे मोबाईल फोन्स असतील किंवा ज्या हाय व्हॅल्यू प्रॉडक्ट्स आहेत, तिथे जर आपण स्वदेशीचा अवलंब केला तर एका मोठ्या प्रमाणात आपल्या इंटरनल इकॉनॉमीला परिणाम होऊ शकेल. म्हणजे अगदी जेव्हा मी खादी बोर्डामध्ये जबाबदारी सांभाळत होतो आणि तेव्हा सुद्धा महाखादी या नावाने जेव्हा आम्ही महाराष्ट्राकडून लोकांना एक ब्रँड ऑफर केला होता, जो आजही आहे. त्याचा उद्देश हाच होता, की ग्रामीण उद्योजकाला मार्केटची अवेलेबिलिटी करून देणं, हा सर्वात मोठा टास्क आहे. आपल्याकडे प्रॉडक्ट्स नाहीयेत अशातला भाग नाहीये. पण त्या प्रॉडक्ट्सला योग्य पद्धतीने एक सप्लाय चेन निर्माण करणं, त्याला एक योग्य असा प्लॅटफॉर्म देणं, ह्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडत होतो. आणि तो विचार करून महाखादी हा एक प्लॅटफॉर्म आपण तयार केला होता.
जिथे ग्रामीण उद्योजकांना शहरी भागातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक एक आपण प्लॅटफॉर्म तयार करून त्यापर्यंत पोहोचावं. सो आत्ता सर्वात मोठा जो चॅलेंज ग्रामीण उद्योजकांना आहे किंवा हा जो लोकल टू वोकल हा जो आस्पेक्ट आहे तो रीच आउटचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपण ग्राहकांपर्यंत पोहोचणं. आज ग्राहकांमध्ये ती सेन्सिटिव्हिटी निर्माण झालेली आहे की आपण स्वदेशी वापरावं, पण ग्राहकाला ती सर्व्हिस उपलब्ध असणं हे महत्वाचं आहे. म्हणजे इफ इट इज नॉट अवेलेबल, कस्टमर विल नॉट वेट. म्हणजे कस्टमर विल बाय व्हॉट इज अवेलेबल. जो लॉकडाऊन 3 मध्ये निर्माण झालेली परिस्थिती होती की मला एखादी वस्तू एक्स ब्रँडची हवी आहे, पण मी जेव्हा दुकानामध्ये जातो आणि मला जर तो ब्रँड नसेल आणि तिथे दुसरा ब्रँड उपलब्ध असेल, तर मी त्या ब्रँडची वाट पाहत नाहीये. सो आय एम बाईंग व्हॉट इज अवेलेबल. त्यामुळे लोकल टू वोकल ह्या बरोबर आपल्याला एक खूप मोठ्या प्रमाणात ऍक्शन ओरिएंटेड एफर्ट्स घेणं गरजेचं आहे की ते प्रॉडक्ट्स अवेलेबल होतील. एक तर या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमचे सगळे स्टॉक्स तर क्लिअर होऊन गेले असतील. आता असं आहे की कुठलं प्रोडक्ट आता उरलंच नाही वगैरे? हो, असं खूप मोठ्या प्रमाणात झालंय. अगदी म्हणजे व्हेरी सरप्रायझिंग एक तुमच्याशी एक शेअर करायला आवडेल मला, की पूर्वी मॅन्युफॅक्चरिंग डेट जर 2 किंवा 3 महिने सुद्धा जुनी असते, तर ग्राहक खूप अगदी, "अरे, हा 2 महिने जुना प्रॉडक्ट आहे, हा आम्हाला नकोय." पण लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्हाला असे काही ईमेल झाले, लोकांनी त्यांचे स्टोअर रूम्स किंवा किचन क्लिअर केलं असेल आणि अगदी 1च महिना राहिलाय तो प्रॉडक्ट एक्सपायर व्हायला आणि त्यांचा आम्हाला ईमेल आला, की "मी हा प्रॉडक्ट वापरू शकतो का? याची एक्सपायरी पुढच्या महिन्यात होणार आहे. पण हा आमच्या घरामध्ये राहिला होता. पण माझ्या आईने मला सांगितलं, की मसाले खराब होत नाहीत, तर आम्ही हा प्रॉडक्ट वापरू का?" आणि अशा म्हणजे देअर हॅज बीन अ चेंज इन दी मसाले खराब होत नाहीत? मसाले खराब होत नाहीत, त्याचा इफेक्ट कमी होतो. म्हणजे जर समजा आपल्या घरामध्ये एक्सपायरी डेट तुटून गेलेले जर असतील, तर ते वापरायला हरकत नाहीत. हो का? आणि आता नवीन लॉ प्रमाणे एक्सपायरी डेट हा शब्द पॅकेजिंग वरून गेलेला आहे. बेस्ट बिफोर म्हणून शब्द असतो. सो यू हॅव टू कन्झ्युम अ प्रॉडक्ट टिल दिस डेट बिकॉज यू विल गेट द बेस्ट रिझल्ट आउट ऑफ दॅट प्रॉडक्ट. पण पण माझ्या दृष्टीने महत्वाची गोष्ट ही आहे की मसाले खराब होत नाहीत. त्याची हां, कारण चव जरा उतरेल, पण खराब होत नाही. खराब होत नाही. हो. पण विशाल, एक मुद्दा की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आता तुम्ही बऱ्याच गोष्टी एक्सपोर्ट करता. हं. लोकल तुमचं मार्केट वाढतंय ही तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. पण तुम्हाला एक्सपोर्टच्या ऑर्डर्स, त्या कमिटमेंट्स, त्या फुलफिल करणं, तिथल्या मार्केटमध्ये तुम्ही स्वतःचं काही जर समजा स्थान छोटं मोठं जे काही निर्माण केलं असेल ते टिकवून ठेवणं हे खूप मोठं चॅलेंज आहे. हो, सध्याच्या परिस्थितीत स्वतःचं स्थान टिकवून ठेवणं हे चॅलेंज आहे. ह्याही पेक्षा आमच्यावर जे अवलंबून आमचे टीम मेंबर्स आहेत, त्यांचं घर चालणं हे त्याहून मोठं चॅलेंज आहे. म्हणजे अगदी मार्च महिन्यामध्ये जेव्हा लॉकडाऊन अनाउन्स केला, तेव्हा त्या महिन्याचा तर आपण पगार करूया, पण पुढच्या महिन्यामध्ये आपल्यावर डिपेंडंट असलेले जे काही 3-4 हजार कुटुंब आहेत, त्यांची फायनान्शियली आणि इमोशनली कुठेही त्यांना इफेक्ट येता कामा नये, ही आमच्यावर प्रथम जबाबदारी होती. म्हणजे स्वतःचं स्थान टिकवणं हा एक भाग झाला व्यवसायाचा. पण व्यवसायावर अवलंबून असणारे जे काही स्टेक होल्डर्स आहेत, आमचे जे टीम मेंबर्स आहेत, ज्यांनी ह्या सिच्युएशनमध्ये सुद्धा अगदी योद्ध्याप्रमाणे काम केलं. कुठल्याही गोष्टीची म्हणजे त्यांचं हे जे कॉन्ट्रिब्युशन आहे तिथे रिस्पेक्ट देणं हे आमच्यासाठी जास्त महत्वाचं होतं. त्यामुळे आमची प्रथम जबाबदारी ही आमच्या टीम मेंबरचं मनोधैर्य टिकवण्याची, त्यांच्या कडे असणारे आमचे जे काही सॅलरीज आहेत, त्यांची जी आमच्यावर डिपेंडन्सी आहे, तिथे कुठेही तडा जाता कामा नये, ही आमची प्रथम जबाबदारी होती. भले आम्ही थोडा माल कमी दिला किंवा आमचा ब्रँड एखाद्या मार्केटमध्ये थोडासा वर खाली झाला, ते भविष्यामध्ये आपल्याला आपल्या एफर्ट्सनी पुन्हा कमवता येईल.
पण आपल्या लोकांचं मनोधैर्य कमी होणं हे आपल्यासाठी खूप मोठं नुकसान आहे. त्याच्यावर आम्ही सध्या जास्त फोकस ठेवलेला आहे. तर विशाल, आत्ताची ही जी सगळी परिस्थिती आहे, म्हणजे एकूण सप्लाय होणं, म्हणजे शेतकऱ्यांकडून मालाचा पुरवठा होणं, त्याच्यावर प्रोसेसिंग करणं आणि तो सर्वसामान्य आपल्या गिरायकांपर्यंत घेऊन जाणं खूप चॅलेंजिंग असं हे सगळं असेल. ह्याच्यासाठी काही वेगळ्या स्ट्रॅटेजी, काही वेगळा विचार केला होता? अं, जसं राजीवजी मी म्हणालो, की ही व्यावसायिक दृष्टिकोनातून सुद्धा एक युद्ध सदृश्य परिस्थिती आहे. आणि अगदी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि पहिले बाजीराव पेशवा यांच्याबद्दल ह्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा खूप वाचनात आलं आणि त्याच्या आधी सुद्धा हे नेहमीच एक इन्स्पिरेशन म्हणून राहिलेले आहेत. तर मॅक्सिमम स्ट्रॅटेजीज ज्या आहेत ह्या वॉरफील्डमध्ये तयार होतात. नवीन स्ट्रॅटेजीज ज्या आहेत ह्या वॉरफील्डमध्ये तयार झालेल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या ह्या युद्ध सदृश्य परिस्थितीमध्ये बिझनेस मॅनेजमेंटकडे सुद्धा आपल्याला तशा दृष्टीने पाहणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्राने एक खूप मोठ्या साम्राज्याचा विस्तार केलेला आहे. म्हणजे कसं कसं म्हणजे आता समजा की आपण उल्लेख केला, तर कोणत्या अशा स्ट्रॅटेजीज मग त्या महाराजांच्या असतील किंवा पहिल्या बाजीरावांच्या असतील, त्या ह्या परिस्थितीमध्ये, या काळामध्ये तुम्ही आणल्यात, अवलंबल्यात, असं काय सांगता येईल? असं एक उदाहरण द्यायचं झालं तर रिडिझायनिंग युअर बिझनेस प्रोसेसेस, म्हणजे परिस्थितीचा विचार करून आपण आपल्या बिझनेस प्रोसेसेस रिडिझाईन करायला हव्यात. हा जर एक आपण आस्पेक्ट घेतला तर ही परिस्थिती किती काळ अशी राहील आणि ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला आपलं युद्ध जिंकण्यासाठी काय काय गोष्टींची गरज आहे. मग आपली सेना हवी किंवा आपल्याला आपलं ॲम्युनेशन व्यवस्थित हवं, आपल्याला आपल्या कॉम्पिटिटरचं किंवा आपल्या जो कोणी आपला स्पर्धक, शत्रू नाही. आहे त्याचा नीट अभ्यास करणं झालं. सो आत्ताच्या परिस्थितीमध्ये कोरोना हा एक अविभाज्य घटक आहे. त्यानंतर आपले कॉम्पिटिटर्स काय करतायत त्याबद्दल आपलं पाहणं आहे. आपल्या टीममध्ये आणि आपल्या ॲम्युनेशनमध्ये, म्हणजे आपले फायनान्सेस झाले किंवा आपली टीम झाली, यांना एकत्र ठेवणं किती गरजेचं आहे. आपण आपल्या ॲम्युनेशनसाठी म्हणजे आपल्या फंड्ससाठी आपण काय चेंजेस केले पाहिजेत. सो आम्ही आमच्या वितरकांशी कशा पद्धतीने बोलतोय, त्यांच्याकडून आपण काय रिस्ट्रक्चर करतोय, ह्या सर्व गोष्टी आम्ही इमिडिएट अंमलात आणल्या. एक म्हणजे पहिल्यांदा आम्ही आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये एक वॉर रूम तयार केली. म्हणजे अशी परिस्थिती आम्हाला कधीही तयार झाली नव्हती, जिथे आम्हाला आमचा बिझनेस रोज पाहावा लागतोय. युद्धामध्ये जसं आपल्याला रोजचा आराखडा, रोजचा बॅलन्स शीट, रोजचा प्रॉफिट अँड लॉस बघावा लागतो, तशा पद्धतीने एक नवीन सिस्टीम आम्ही आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये इम्प्लिमेंट केली, की बाबा आज आपण काय केलं, आज आपला प्रॉफिट झाला का लॉस झाला, आज कोणत्या एलिमेंट्सवर लॉस झालेला आहे, मग कोणते खर्च आपण कमी करायला हवेत, कोणती नवीन उत्पन्नाची साधनं आपल्याला शोधायला हवी आहेत. मग त्यासाठी R&D वर पुन्हा किती खर्च करायला लागेल, कारण नवीन प्रॉडक्ट डेव्हलप करणं गरजेचं होणार आहे. सो अशा पद्धतीची एंटायर मॅक्रो लेव्हल बिझनेस स्ट्रॅटेजी पॅरलली तयार करणं सुरू झालं, जेव्हा आम्ही मायक्रो लेव्हलवर हे युद्ध लढतोय. त्यामुळे सध्या मॅक्रो आणि मायक्रो ह्या अशा दोन्ही स्ट्रॅटेजीजवर पॅरलल काम चाललेलं आहे, जे ह्या आधी कधीही करण्याची गरज भासली नाही. आधी आम्ही लॉंग टर्म प्लॅन करायचो, की पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला काय अचीव्ह करायचंय. आता आम्ही ह्या वीकेंडला आपल्याला काय अचीव्ह करायचंय ह्या गोष्टी बोलायला लागलो. सो देयर बीन अ कंप्लीट शिफ्ट इन आवर अप्रोच लुकिंग ॲट माय करंट बिझनेसेस. शेतकऱ्यांशी संलग्न व्यवसाय असल्यामुळे शेतकऱ्यांना इमिडिएट पैसे द्यावे लागतात आज. जेव्हा एपीएमसी मार्केट चालू होते तेव्हा आम्हाला तिथे क्रेडिट मिळायचं. त्यामुळे आमच्या फायनान्सेसकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन बदलला. सो
दिस इज व्हॉट वी हॅव रिअलाइज की, आणि ते एक इन्स्पिरेशन आम्हाला पर्सनली मला महाराजांकडून नेहमीच मिळतं की आपल्यासाठी जेव्हा परिस्थिती फेवरेबल नाहीये तेव्हा सुद्धा तुम्हाला जिंकायचंय. हे स्पिरिट सध्या व्यावसायिकांमध्ये तयार होणं गरजेचं आहे, आणि हे आय थिंक दुसरं कोणीही आपल्याला देऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा योग्य असं सध्या मला असं खूप वाटतं, आणि माझं सर्वांना हे एक आव्हान सुद्धा आहे की आता जेवढं शक्य होईल तेवढं त्यांच्याबद्दल वाचणं, त्यांनी ज्या पद्धतीने ह्या सर्व परिस्थितीचा तेव्हा सामना केला आणि आपलं साम्राज्य संपूर्ण देशावर तेव्हा भगवा फडकवू शकले, हे काम आय थिंक खूप इन्स्पिरेशनल आहे, आणि या व्यावसायिकाला आता त्या इन्स्पिरेशनचीच गरज आहे. पण आज अशी परिस्थिती आहे की भारतामध्ये तुम्ही सगळीकडं जशा ऑर्डर्स येतील त्याप्रमाणे तुम्ही आता तुमचा सप्लाय करू शकताय. जे 3 महिन्यांपूर्वीची परिस्थिती होती त्याच्यात जवळपास आलोय आपण. ह्या आठवड्यामध्ये आलेलो आहोत. अच्छा. हो, आय थिंक 5 मे नंतर आमच्या प्रॉडक्ट्सच्या सप्लायची परिस्थिती ही बऱ्यापैकी सुधारलेली आहे. सगळं पूर्ववत व्हायला किती काळ जावा लागेल आणि त्यासाठी काय केलं पाहिजे, हा माझा शेवटचा प्रश्न आहे. मला वाटतं सर्व पूर्ववत म्हणजे नक्की काय, ह्या प्रश्नाचा उलगडा मी सुद्धा करतोय. पण मला असं वाटतं की लोकांमध्ये फिअर कमी झाल्यावर आपण बऱ्यापैकी पूर्ववत येऊ, अशी माझी धारणा आहे. त्याला वेळेचं बंधन देण्यापेक्षाही कुठेतरी ही मानसिकता बदलणं मला वाटतं गरजेचं आहे. आय थिंक आदरणीय पंतप्रधानांनी त्यांच्या ह्या संबोधनामध्ये हाच विचार मांडला की आपल्याला आपली काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्याला ह्या करोना बरोबर आता पुढे जगायचं आहे. पण करोनाला सेंटर ऑफ लाईफ न ठेवता आपल्याला काम करणं गरजेचं आहे. तर मला वाटतं एक 6 ते 8 महिने तरी मी पाहतोय की लोकांमध्ये नॉर्मॅलिटी यायला लागते, कमीत कमी. अच्छा. आपण वाट बघूया की ती जितक्या लवकरात लवकर सगळी परिस्थिती ही आत्ताची जी आहे ती दूर होईल, आपण सगळे पूर्ववत सगळे आपले व्यवहार परत सुरू करू शकू. तोपर्यंत माझ्यासाठी या आपल्या संभाषणातनं 2 महत्त्वाच्या गोष्टी हाताशी आल्या. एक म्हणजे मसाले जुने झाले तरी खराब होत नाहीत, एक. आणि दुसरी गोष्ट की हॉटेलमध्ये जायची गरज भासणार नाही, असे नवीन प्रॉडक्ट्स आता पुढच्या काळामध्ये चमचमीत सोपे करण्यासाठीचे प्रवीण सुहानावाले घेऊन येत आहेत. तर आम्ही त्याची वाट बघतो. आणि या गप्पांसाठी धन्यवाद. खूप खूप थँक्यू विशाल. थँक्यू व्हेरी मच.